मतचोरीचे आरोप खोटे, राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचं उत्तर 7 दिवसात शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा. निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम. निवडणूक आयोगाच्या टीकेला राहुल गांधींचं उत्तर. निवडणूक आयोग अनुराग ठाकूर यांच्याकडे उत्तर शपथपत्र का मागत नाही, राहुल गांधींचा सवाल. अजित पवारांच्या भावकीच्या विधानानंतर राम शिंदे नाराज. अजित पवार ते वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, याविषयी स्पष्टीकरण द्यावं, राम शिंदेंची मागणी. मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, पालकमंत्री पदासाठी भुजबळही आग्रही. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव. वसंतदादांचं सरकार मीच पाडलं. एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांची जाहीर सभेत कबुली. पहिल्यांदा शरद पवारांनी सांगितली 70च्या दशकातील राजकीय गोळाबेरीज. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन. कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यभरात मुसळधार पाऊस, तर जगबुडी, वाशिष्ठी आणि कुडावळे या नद्यांना पूर. जळगावात पिंपरी नदीला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. राधानगरी, हातनूर, कोयना धरणातून विसर्ग. तुळशी तलाव भरल्यानं मुंबईकरांना दिलासा. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि धरणाचे सर्व 6 दरवाजे 1.5 फुटांनी उघडण्यात आलेले आहेत. धरणातून सध्या 12,100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कोयना आणि कृष्णा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणाचे 4 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 7,212 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. सिद्धेश्वर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदीपात्रात 6,579 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. परभणीच्या येलदरी धरणातून 4,220 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे, त्यामुळे येलदरी धरण क्षेत्रातील पावसाच्या संततधारेमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी गाव परिसरातून जाणाऱ्या नदीला पूर आलाय. आहेरवाडीतील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कुडावळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला पूर आल्यामुळे दापोली मंडणगड राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलेला आहे. हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि माहूर या 4 तालुक्यातील शेतीला पुराचा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. हजारो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, हळद यासह भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय. या पुरामुळे धोडप, करडा हा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्प 75% भरलाय. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप धरणाच्या गाळामध्ये रुतून बसले. धाराशिवच्या माकणी या ठिकाणी निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. धरणातून 3,806 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने जवळपास धोक्याची पातळी गाठल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। एकविरानगर पाणी या ठिकाणी पाणीच असल्यामुळे दापोली आणि मंडणगड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। अमरावती आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम या ठिकाणी शिवमंदिर पाण्याखाली गेलंय। उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असून अकोला शहरात मोठी पालखी आणि कावड यात्रा असते। त्यामुळे भाविकांनी नदीपात्राजवळ जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। वसई विरारमध्ये पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढलेला आहे। पावसामुळे नालासोपाऱ्यातील तुळिंज रोड, गालानगर, मजेठिया पार्क, संकेश्वर नगर आणि राजनगर या ठिकाणच्या रस्त्यांवरती पाणी साचलंय। त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद रोडवरती गुडघाभर पाणी साचलंय। भोकरदन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक मार्ग पाण्याखाली गेले, तर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी गोमाई नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे गोमाई नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुथडी भरून वाहणारी नदी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान यवतमाळ जिल्ह्यामधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांनी। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या आणि नाल्यांना पूर आला। विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातून जी नदी वाहते पैनगंगा, त्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि यामुळे नदीकाठचे जे गाव आहे या गावांमध्ये पाणी शिरलं। एवढेच नव्हे तर शेत जे आहे शेतांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यावर्षी या भागातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि तूर यासारखी पिकं लागवड केली होती आणि या सध्या ज्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी सुद्धा आता या स्थितीला जवळपास 10 ते 15 फूट पाणी या शेतांमध्ये असल्याचं या ठिकाणचे शेतकरी सांगतात। काही शेतकरी आपल्यासोबत, त्यांना सुद्धा आपण नुकसानाच्या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करूया। दादा, मला एक सांगा की नेमक्या कशा पद्धतीने तुमचं नुकसान झालेलं आहे पुरामुळे? आम्हाला पैनगंगा नदीला पूर आला की बॅकवॉटर इकडे येते आणि काही जमीन खरडून जाते आणि काही जमीन पाण्यात येते। आज आपण जिथे उभे आहोत रात्री तिथे 20 फूट पाणी होतं। त्याच्यामुळे आम्हाला पिकाचं तर नुकसान आहे आणि गावाबाहेर निघायला रस्ता सुद्धा राहत नाही। आज तुम्ही जिथून आला ट्रॅक्टरनी यायचं काम पडते, पेशंट असला तर ट्रॅक्टरनी न्यायचं काम पडते आणि आमची मागणी आहे या रस्त्याला पुलाची, पण शासन त्या पुलाकडे दखल देत नाही आहे। भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, मुकुंदपूर, यवतमाळ। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मतचोरीसारखा शब्द वापरून मतदारांना भ्रमित केलं जाते, लोकांची दिशाभूल करून भारतीय संविधानाचा अपमान होत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांवरती आयोगानंही उत्तर दिलं। पुरावे मागितले तर दिले नाहीत, आयोग कोणत्याही खोट्या आरोपांना घाबरत नसल्याचं वक्तव्य निवडणूक आयुक्तांनी केलंय। तर मतदार याद्यांच्या दुरुस्तीची सुरुवात SIRच्या माध्यमातून झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। येत्या 15 दिवसात राजकीय पक्षांनी सर्व त्रुटी सादर कराव्यात, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं। तर निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षासोबत भेदभाव करत नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। बिहारमध्ये राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा सुरू झालेली आहे। मतचोरी कशी झाली हे आम्ही समोर आणल्याचं राहुल गांधींनी म्हटलं। तर बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नसल्याचा निर्धार राहुल गांधींनी केला। नाशिकमधील कार्यक्रमात गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला। यावरून मी पालकमंत्री झालेलो नाही, होणार आहे असं वक्तव्य महाजनांनी केलंय। तर पालकमंत्री पदाबाबत कुठेही रस्सीखेच नाही, मी पक्षांमध्ये सर्वात सिनियर आहे असंही ते म्हणाले। त्यामुळे त्यांची पालकमंत्री पदाबाबतची इच्छा लपून राहिली नाही। भाजप पक्षाप्रमाणेच निवडणूक आयोग ही खोटं आणि रेटून बोलतोय असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला। निवडणूक आयोगाने राहुल गांधींवरती केलेल्या विधानांनंतर पटोलेंनी प्रतिक्रिया दिली। क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी वक्तव्य केलं। दरम्यान वाद होईल असं लक्षात येताच भरणेंनी सारवासारव केली। त्रास नाही ही तर जबाबदारी असल्याचं भरणेंनी म्हटलं। प्रतिभा शिंदे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अजित पवारांनी कान टोचलेत। कार्यकर्ते कमी असले तरी चालतील, पण जे असतील ते जीवाला जीव देणारे पाहिजेत असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा या ठिकाणी निवासस्थानी जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला।
अण्णा हजारे यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली, अण्णा हजारे यांचा वापर केला म्हणून स्वतःच अण्णा हजारे बाजूला गेल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जळगावमधील चिंचोली मेडिकल हबच्या कामाची पाहणी करत झाडाझडती घेतली. बांधकामाच्या गुणवत्तेवरती अजित पवारांनी कंत्राटदारासह अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन द्या, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा करा, अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली. कर्जमाफी, पीक विमा आणि शेतमालाच्या प्रश्नांवरती सरकारला जाब विचारणार असल्याचं अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सांगितलं. कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास नेत्यांना गावबंदी करू असा इशाराही दिला. अभिनेते किशोर कदम यांचं मुंबईतील घर धोक्यात आल्याचं काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ दखल घेत मदतीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता त्यांनी आणखीन एक व्हिडिओ पोस्ट करत सोसायटीच्या कमिटीवर आणि बिल्डरवरती आरोप केले. अमरावतीच्या वडगाव फतेपूरमध्ये भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला महाप्रसाद कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणांनी पुरणपोळ्या लाटल्या. पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतो.